शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा अन्नत्याग आंदोलनाचं हत्यार उपसलंय। सातत्यानं शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आणि कपाशीला भाव वाढ द्या ही मागणी केली जाते, मात्र सरकार या संपूर्ण मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा रविकांत तुपकर यांनी स्वीकारला। आज ते सिंदखेड राजा मा जिजाऊ यांच्या जन्मगावातच उपोषणाला बसलेले आहेत। हो, सातत्यानं सरकारला सांगितलं जातं की भाव वाढ द्या। शेतकऱ्याची प्रचंड आत्महत्या विदर्भात वाढल्या, तरी सरकार शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं ऐकायला तयार नाही। हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत निगरगट्ट आहे। आमचं म्हणणं आहे की सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात आहे। आज सोयाबीन 4000वर आलं। सोयाबीन आता पुढच्या महिन्यामध्ये सोयाबीन सोंगायचा पिरियड चालू होईल। जर आम्हाला 3500 आणि 4000 सोयाबीन विकायचं असलं तर आम्हाला आत्महत्याच करावं लागेल ना। म्हणून आमचं म्हणणं आहे की 7,000-7,500 रुपये प्रति क्विंटल खर्च आहे सोयाबीनचा, तर किमान 8,000 रुपये भाव त्यांनी दिला पाहिजे आणि कापसाला 10,000 ते 12,500 रुपये भाव दिला पाहिजे प्रति क्विंटल। आणि अंबानी अदानीचं जसं तुम्ही राईट ऑफच्या नावाखाली कर्ज माफ करता, तसं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकदा कर्जमुक्त करा। आम्हाला कर्जमुक्त करा, भाव द्या। आम्हाला तुमची एकही योजना नको, भिकारी योजनांची गरजच नाही आम्हाला। कर्जमुक्ती द्या आणि हक्काचा पीक विमा द्या। जंगली जनावरांचा आम्हाला त्रास होतो, शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून द्या। यासह पुन्हा या 2 दिवसात पाऊस झाला याची नुकसान भरपाई नाही, यासह अनेक मागण्या घेऊन आज मी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही घेणार नाही। आणि महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा उद्यापासून रस्त्यावर उतरेल। ठिकठिकाणी लोक जिल्हाधिकाऱ्यांना, तहसीलदारांना निवेदन देतील, त्यानंतर गावागावात प्रभात फेऱ्या होतील। गणपतीच्या समोर सोयाबीन कापसाची आरास मांडल्या जाईल आणि गणपती रायाला प्रार्थना केली जाईल की राज्यकर्त्यांना सुबुद्धी द्या, आणि त्यानंतर ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू होतील। सरकारला जर वाटत असेल की महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन वाढू नये आणि शेतकरी रस्त्यावर उतरू नये तर सरकारने दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा। एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला। एका दिवसात मुख्यमंत्री या आंदोलनाची दखल घेतात आणि संपूर्ण जे काही कृती समिती आहे त्यांना बोलण्यासाठी बोलवतात। काय वाटतं, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं? नाही, याला 2-3 गोष्टी कारणीभूत आहे की एसटी कर्मचारी एक संघ आहेत आणि एक हाक दिली तर संप करतात। आमचे शेतकरी थोडे जरा वेळ लागतो आम्हाला एक हाक दिल्यावर त्यांना हे करायला। तर आता मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून सांगेल की हे सोयाबीन कापसाचं आंदोलन ही आपल्या स्वातंत्र्याची लढाई आहे। या लढाईमध्ये क्रांतिकारक म्हणून सगळ्यांनी उतरलं पाहिजे असं आवाहन त्या ठिकाणी मी सगळ्या शेतकऱ्यांना करतो। आणि मी तुम्हाला सांगतो, हे सोयाबीन कापसाचं आंदोलन, पीक विम्याचं कर्जमुक्तीचं आंदोलन असं होणार आहे भूतान भविष्याती। या सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही अशी आमची भूमिका आहे। निश्चितच सरकारला गुडघे टेकावला लावण्याशिवाय आम्ही सोडणार नाही अशी भूमिका जी आहे रविकांत तुपकर येतात। त्यामुळे सरकार या अन्नत्याग आंदोलनाकडे कशा पद्धतीने पाहतं हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की मागील काळामध्ये ज्या पद्धतीने रविकांत तुपकर यांनी आंदोलन केली होती त्याचा वेगळा परिणाम जो आहे तो राज्य सरकारवर म्हणता येईल किंवा मग वेगवेगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं पेटली होती। तर सरकार या संपूर्ण परत एकदा आंदोलन पेटण्याची वाट पाहत आहे का, ते देखील या निमित्तानं आपल्याला कळणार। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं सिंदखेड राजा येथे राजवाड्यासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। आपण त्यांना विचारूया की कोणत्या मागण्यासाठी आपण डायरेक्ट आरपारची लढाई लढत आहात। भाऊ, कोणत्या मागण्यासाठी तुम्ही आरपारची लढाई लढत आहात? सोयाबीनला कमीत कमी 8,000 रुपये, कापसाला 10,000 ते 12,500 रुपये दर मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही आमची मागणी आहे। आणि पीक विमा अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाला नाही तो द्या। जंगली जनावरांचा त्रास होतो, शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या। त्याची नुकसान भरपाई वाढवा। संत्रा मोसंबीला गळती लागली त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या। धानाला 2,000 रुपये बोनस द्या। आणि 2-3 दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्या पावसाची नुकसान भरपाई द्या। येलो मोजॅकची मागच्या वर्षी नुकसान भरपाई द्या। यासह अनेक मागण्या घेऊन आज मी बेमुदत अन्नत्यागाला बसलेलो आहे। वेळोवेळी आंदोलन करून सरकार ऐकत नाही। आम्ही मुंबईपर्यंत गेलो परंतु सरकार दाद देत नाही, म्हणून आज अन्नत्याग करून जीवाची बाजी मी पणाला लावलेली आहे। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत थांबायचं नाही असा निर्धार आम्ही केला। 3 तारखेपर्यंत आपण अल्टिमेटम दिला होता की सरकारने कुठली तरी चर्चा कराल। अद्यापर्यंत सरकारकडनं कुठली आली का आपल्याकडनं? सरकारकडनं कुठलीही चर्चा आमच्याशी झाली नाही आणि सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे। त्यांना वाटेल हे आंदोलन असंच बसवायचं, सडवायचं असं जर का असेल तर त्यांना मी एक सांगतो, महाराष्ट्रातला शेतकरी काही दूध खुळा राहिला नाही। मध्य प्रदेशमध्ये पण सोयाबीनचं आंदोलन पेटलं, राजस्थानमध्ये पण सुरू होतं आहे आणि महाराष्ट्रातील सोयाबीन कापसाचं आंदोलन जोर धरणार। याच प्रश्नावरती आपण कृषी मंत्री मुंडे यांना आणि पियुष गोयल सुद्धा यांची चर्चा झाली होती, त्यामधून काही निष्पन्न झालं? कृषी मंत्र्यांना मागे काही महिन्यापूर्वी आम्ही निवेदन दिलं होतं। वाणिज्य मंत्र्याची गेल्या वर्षी चर्चा झाली होती पण काही रिझल्ट मिळाला नाही। आता जर का त्यांनी शेतकऱ्यांना फाट्यावर मारण्याचं काम केलं तर त्यांना सुद्धा आमच्या गावात कसे येतात ते आम्ही पाहू। आणि उद्यापासनं निवेदनं, प्रभात फेऱ्या
ग्रामसभेचे ठराव, धरणे आंदोलन, त्यानंतर चक्काजाम असे टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू होतील. तर हे आपल्यासोबत रविकांत तुपकर होते. पीक विमा शेतकऱ्यांना अद्यापर्यंत मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या कुठल्याच प्रश्नावरती सरकार लक्ष देत नसल्याचं हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे शेवटची लढाई आरपारची लढाई म्हणून रविकांत तुपकर यांनी आता अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे.